नमस्कार. संवाद प्रतिवाद या आमच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. हे जग कशाचं आहे असा जर प्रश्न विचारला तर प्रत्येकाचं उत्तर वेगवेगळं असेल, पण त्यातही हे जग स्पर्धेचं आहे याबद्दल सगळ्यांचं एकमत होईल. स्पर्धा कुठल्या क्षेत्रात नाही आहे, म्हणजे उद्योग, व्यवसाय, राजकारण, कलाक्षेत्र सगळीकडं स्पर्धा आहे. आणि ही स्पर्धासुद्धा दुर्दैवानं आता म्हणजे अशी स्पर्धा झालेली आहे की एकमेकावरती कुरघोड्या करायच्या आणि एकमेकाला मागं टाकायचं, जिंकण्यापेक्षा हरवण्याचा आनंद जास्त घ्यायचा, अशा पद्धतीची जीवघेणी स्पर्धा होत चाललेली आहे. खरं तर निसर्गानं आपल्याला इतकं काही भरभरून दिलेलं आहे की जर आपण आयुष्याचा खरा अर्थ शोधायचा प्रयत्न केला तर ही उरसफोड करून आपण नेमकं कुठं निघालोय हे कधीतरी स्वतःला विचारलं पाहिजे. पण तसं फार कमी लोक करतात. प्रत्येकालाच काही ना काहीतरी रोज कमवायचे, मिळवायचे, उपभोगायचे. पण या जगात आपल्या अवतीभोवती अशी पण काही माणसं असतात की जी खरोखर शाश्वत आनंद शोधतात. आणि आपण जर या माणसांचं आयुष्य बघितलं तर कदाचित आपल्याला पण कळेल की आपण या सगळ्या भौतिक जगातनं नेमकं काय मिळवणार आहोत याचा कधीतरी शांतपणानं बसून विचार केला पाहिजे. मी हे सगळं का बोलतोय असा तुम्हाला प्रश्न पडला असेल, पण आपल्या अवतीभोवती अशी काही लोक काम करत असतात की ज्यांचं काम बघितल्यानंतर खरोखर शाश्वत काम म्हणजे काय याचा प्रत्यय येतो. आज आमच्या स्टुडिओमध्ये अशा दोन मान्यवरांना मी बोलवलेलं आहे, त्यांचं मी स्वागत करतो. आज आपल्या स्टुडिओत आहेत किरण पुरंदरे. नमस्कार. आणि त्याचबरोबर त्यांच्या अर्धांगिनी अनघा पुरंदरे. नमस्कार. हे दोघंही मूळचे पुण्यातले होते, पण आता भंडारा जिल्ह्यामध्ये नागझिरा हे जे काही अभयारण्य आहे या अभयारण्यामध्ये आदिवासी बांधवांसाठी काम करतायत. निसर्ग संवर्धन, त्याचबरोबर तिथल्या आदिवासी बांधवांना स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी, तिथल्या कला जपण्यासाठी आणि तिथलं एकूणच जे काही पक्षी जगत आहे, निसर्ग वैभव आहे, हे सगळं जतन करण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. मला नेहमी असं वाटतं की मी काय करू शकतो, म्हणजे मी एकटा करून काय होणार असं म्हणण्यापेक्षा मी माझ्यापासून सुरुवात करणार असं जर म्हटलं तर या जगात नक्कीच खूप काही चांगलं होईल. पुरंदरे दाम्पत्य, आपलं दोघांचंही स्वागत आहे. धन्यवाद. छान तुमच्याशी गप्पा मारायच्या आहेत अनौपचारिकपणे. मला पहिल्यांदा तुम्हाला विचारायचे की मुळात तुम्ही पुण्यातनं हे अशा पद्धतीनं आदिवासी भागात जाऊन आपण तिथं राहावं, नागझिरा भंडारा जिल्हा, हे आधी कधी तुम्ही गेला होतात? मग तिथं गेल्यानंतर तुम्हाला असं वाटलं, नेमकं काय झालं, तुमची सुरुवात कशी झाली? 2001-2002 या वर्षामध्ये मी एकटा नागझिराच्या जंगलात 450 दिवस जाऊन राहिलो होतो. काय कारण? तिथला निसर्ग बघण्यासाठी. बर. पक्षी, प्राणी, वनस्पती, फुलपाखरं, कीटक, तिथली माणसं, आकाश, पाणी, दगड, माती सगळं मला बघायचं होतं. बर. आणि मला त्याची डायरी ठेवायची होती. आणि मला हे बघायचं होतं की जंगलातलं ऋतुचक्र कसं असतं, केव्हा काय घडतं, पाऊस आणि ऊन याच्यामध्ये काय घडतं, पावसाळा आणि हिवाळा याच्यामध्ये काय घडतं. कारण आपण मुख्य 3 ऋतू मानतो, पण याच्यामध्ये कोणता ऋतू असतो, निसर्ग कूस कशी बदलतो, हे मला बघायचं होतं जवळनं. म्हणून मग मी या जंगलाचा अभ्यास केला, जंगलात राहिलो, डायरी ठेवली, भरपूर फोटोग्राफ्स काढले, लोकांशी बोललो, चर्चा केली, भरपूर पायी फिरलो, 1500 किलोमीटर पायी फिरलो. बाप रे. आणि 1600 किलोमीटर सायकलिंग केलं. आणि वय किती होतं तुमचं? माझं 40 होतं वय. पण मग त्यावेळेला उद्योग, व्यवसाय, कारण तुम्ही BA हे तुमचं बीकॉम आहे, बीकॉम एज्युकेशनल क्वालिफिकेशन, त्यानंतर पोटापाण्याचा व्यवसाय काय? मी WWF इंडिया म्हणजे विश्व प्रकृती निधी भारत या संस्थेत पूर्ण वेळ शैक्षणिक ऑफिसर म्हणून काम केलं, शिक्षणाधिकारी म्हणून काम केलं. अच्छा. पण या कामाच्या दरम्यान माझ्या असं लक्षात आलं की आपण एका चौकटीत काम करतोय, म्हणून मला ती चौकट मोडायची होती. आणि माझ्या लक्षात आलं की आता आपण या संस्थेमध्ये काम करण्याच्या काही मर्यादा आहेत, त्या आपल्याला मान्य केल्या पाहिजे. आणि आपल्याला स्वतंत्रपणे काम करायचं असेल तर संस्थेतून बाहेर पडलं पाहिजे. क्या बात. म्हणून मग मी. पण तो धाडसी निर्णय नव्हता? होता, पण माझ्या डोळ्यासमोर साधारण चित्र होतं की आपल्याला काय करायचंय. त्यामुळे पूर्ण अंधार असताना मी ती संस्था सोडली असं नाही म्हणणार मी, की साधारण चित्र होतं की आपल्याला काय करायचंय. त्यामुळे मग मी त्याच्यानंतर माझी स्वतंत्रपणे कामं करायला सुरुवात केली. पक्षी बघायचे, त्यांच्या नोंदी ठेवायच्या, लिखाण करायचं पक्ष्यांबद्दल. पुण्याच्या परिसरामध्ये 1 दिवसांच्या सहली आयोजित करायच्या, लोकांना निसर्गात घेऊन जायचं,
निसर्ग निरीक्षण शिबिरं आयोजित करायची, पुण्याच्या परिसरात ज्या छोट्या मोठ्या संस्था आहेत त्या संस्थांबरोबर काम करायचं, एखाद्या पुस्तकाच्या रूपांतराचं भाषांतराचं काम करायचं, शिक्षण संस्थांमध्ये जाऊन लहान मुलांशी बोलायचं. मला लहान मुलांशी बोलायची खूप आवड आहे. आणि संस्थेतर्फे मला जेव्हा इंग्लंडला पाठवलं होतं तेव्हा जॉर्डन हिल कॉलेज ऑफ एज्युकेशन म्हणून एक कॉलेज आहे ग्लासगोमध्ये, स्ट्रॅथक्लाइड युनिव्हर्सिटी, तिथे मी 8 महिने राहून तिथला एक एज्युकेशनल डिप्लोमा पूर्ण केला. आणि त्यातलं माझं क्वालिफिकेशन होतं किंवा स्पेशलायझेशन होतं कम्युनिकेशन विथ चिल्ड्रन. म्हणजे लहान मुलांशी संवाद, लहान मुलांशी संपर्क, लहान मुलांशी बोलणं, लहान मुलांबरोबर राहणं, काम करणं, हे माझं स्पेशलायझेशन होतं. पण मला सांगा, ज्यावेळेला किरण सरांनी ठरवलं की आता आपण नोकरीतनं बाहेर पडायचं आणि अशा आदिवासी बहुल भागामध्ये जाऊन राहायचं, तुम्ही स्वतः एक शिक्षण तज्ज्ञ आहात असं मी तुमच्याबद्दल वाचलेलं आहे, तुमचा या निर्णयाला सपोर्ट होता का त्यावेळी? अर्थातच सपोर्ट होता. मी स्वतः टॅक्स कन्सल्टंट म्हणून प्रॅक्टिस केली 25 वर्ष. म्हणजे हे ज्या वेळेला जंगलामध्ये होते त्यावेळेला मुलगी लहान होती 7-8 वर्षाची. तर त्यामुळे मी पूर्ण वेळ नोकरी करत होते पुण्यामध्ये. आणि मधून मधून आम्ही म्हणजे ज्या वेळेला हे 450 दिवस जंगलात होते त्यावेळेला तिला घेऊन मी तिथे राहायला गेलेली आहे. म्हणजे तिच्यावर पण ते बालकडू म्हणा किंवा संस्कार तिच्यावर बाबा आपले. आणि तिला जसं कळायला लागलं तसं तेव्हापासून ती म्हणत होती की आपण जाऊयात जंगलात, आपण सगळेजण राहूयात वगैरे वगैरे. पण मग नंतर तिने करिअर बॅडमिंटनमध्ये केलं, क्रिकेटही ती उत्तम खेळते. आणि ज्या वेळेला असं कळलं की ती तिच्या पायावर सक्षमपणे उभी आहे त्यावेळेला मग मी हा निर्णय यांच्यासारखा धाडसी की आपण तिकडे जाऊयात आणि काम करूयात. म्हणजे मला कल्पना होती की आज एक ना एक दिवस आपल्याला जंगलात जायचंय. आणि मलाही नक्कीच वाटत होतं, म्हणजे पुण्यासारख्या संपन्न शहरातनं, एका सुखवस्तू घरातनं दोघांनाही चांगल्या नोकरी होती, चांगलं तसं अर्थार्जन होत असेल, हे सगळं सोडून जंगलात जावं असं का वाटत होतं? शेवटी असं आहे की किरण पुरंदरे हे एकच असू शकतात ना, असामान्य व्यक्तिमत्व आहे. आणि त्यांचं जे वेळ आहे त्याला जर आपण सपोर्ट केला, म्हणजे सॅक्रिफाईस आहे तुमचं, म्हणजे त्याग म्हणावा याला, तेच म्हणते मी. पण मग तुम्हाला पण निसर्गाची तितकीच आवड होती का? आवड होती, पण काय झालं, सांसारिक जबाबदाऱ्या, तिचं योग्य वळणापर्यंत तिला आणून ठेवणं आणि अर्थात नोकरी, कारण ज्या वेळेला हे वर्षभर होते त्यावेळेला कोणीतरी नोकरी करणं भाग होतं. तर त्यावेळेला असा प्रोजेक्ट वगैरे असा काही नव्हता हातामध्ये, पण वर्षभर जंगलात राहून प्राणी पक्षी आणि ऋतुमानानुसार आणि आदिवासी माणूस हे सगळं त्याच्यामध्ये याचा अभ्यास करायचा, हे खूप वर्ष यांच्या मनामध्ये होतं आणि ते करायचं होतं. त्यावेळेला काही मला जमलं नाही. पण मग जेव्हा मला चान्स मिळाला त्यावेळेला मात्र मी अक्षरशः 1 महिन्याच्या आत सर्व जी काही माझी कामं होती त्याला रामराम ठोकला. आणि आम्ही 23 ऑगस्ट 2019ला गाडीमध्ये जेवढ्या काही 4 वस्तू बसतील तेवढ्या घेतल्या आणि आम्ही डायरेक्ट पिटेझरीमध्ये दोघं येऊन धडकलो. पिटेझरी भंडारा जिल्ह्यामध्ये साकोली तालुक्यामध्ये पिटेझरी नावाचं गोंड आदिवासी गाव आहे. आणि त्याला लागूनच नागझिरा अभयारण्य आहे, तिथे पर्यटक येतात. साधारण किती लोकसंख्या आहे गावाची? 600. म्हणजे अगदी छोटं गाव आहे, खूप छान गाव आहे. त्या गावाचीच का निवड केली? कारण ते अभयारण्याच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या जवळचं पहिलं गाव. आणि अभयारण्यात प्रवेश करताना तुम्हाला त्या गावातून जावंच लागतं. तर ज्यावेळेला मी 450 दिवस त्या जंगलात राहिलो तेव्हा त्या गावातले काही मित्र मिळाले. आणि मग आम्ही ठरवलं की आपण दुसरीकडे कुठे जायच्या ऐवजी ज्या गावात आपली ओळख आहे, परिचय आहेत, मित्र आहेत, त्यांना आपण विचारू. म्हणून मग माझा एक मित्र आहे तिथे, रूपचंद तुळशीराम भलावी, गोंड आदिवासी आहे, त्याच्याकडे मी राहायला सुरुवात केली. पण मग त्याच्याकडे राहायला म्हणजे ते थोडंसं अडचणीचं होतं, कारण फारच घर छोटं होतं त्याचं. म्हणून मग त्याच्याच मदतीने आणि इतर काही गावातल्या मित्रांच्या मदतीने एक छोटी कौलारू झोपडी तिथे बांधली, 2 खणांची. आणि त्या झोपडीत मी येऊन राहायचो महिनाभर. पुण्यातलं घर केवढं होतं? पुण्यात बंगला आमचा स्वतःचा आणि 12 ते 13 खोल्यांचा आम्ही एकत्र राहत होतो. म्हणजे पुण्यातला बंगला सोडून तुम्ही या आदिवासी बहुल भागामध्ये जंगलाच्या जवळ एका झोपडीत राहायला गेला. आणि त्यानंतर चंद्रमौळी झोपडी. आणि आता तर आम्ही 3 छोटस घर आहे आमचं, वनकुटी आहे, त्याला रामरामजी हे नाव आहे आमच्या घराचं. पत्र्याचं घर आहे की जिथे मे मध्ये 48 डिग्री टेम्परेचर असतं.
गेली 5 वर्ष झाली आम्ही आता तिथे अगदी आनंदात राहतो या सगळ्या आमच्या मित्रमैत्रिणी आणि गावकऱ्यांच्या सोबत. आणि मला इथे एक आवर्जून सांगायचंय की मी अनघाला हॅट्स ऑफ का करतो, सलाम का करतो, तर कोणीही या वातावरणामध्ये येऊन राहून दाखवावं आणि ओट्यापाशी उभं राहून स्वयंपाक करून दाखवावा. त्यावेळेला वरचा तवा पत्रा तापलेला असतो, 46-47 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर असतं आणि तिथे उभं राहून पंखा बिंका काही कामाचा नसतो अशा वेळेला, उपयोगच नाही. आणि हे सगळं करायचं, तर याला नाही सलाम म्हणजे तुम्हाला दोघांनाही सलाम आहे. मुळात अशा पद्धतीला मगाशी म्हटलं की सुखवस्तू घराचा त्याग करून काहीतरी एक ध्येय ठेवून निसर्गाबरोबर रममाण व्हायचे हे ठरवून तसं तिथं जाणं, राहणं, आणि त्यानंतर आता आपल्या मुलाखतीतनं एक एक गोष्टी उलगडतीलच, पण त्यामुळे तुम्हाला सुरुवातीलाच सलाम. मला तुम्हाला विचारायचं किरण सर की तुम्ही मुळात WWF ह्याच्यामध्ये नोकरी जेव्हा तुम्ही घेतली तेव्हा पहिल्यापासूनच तुम्हाला निसर्गाचं वेड होतं असं म्हणून का WWF मध्ये गेल्यानंतर निसर्गाबद्दल ओढ? मला प्रचंड वेड होतं निसर्गाचं. आणि माझं मराठीमधलं एकाच पक्षावरचं जगातलं एकमेव पुस्तक कापशीची डायरी हे माझ्या वयाच्या 20व्या वर्षी प्रकाशित झालं. बर. म्हणजे मी WWF इंडियाचा जॉब घेण्यापूर्वी मी पक्षी बघायचो, निरीक्षणं करायचो आणि ती लिहून काढायचो. पण मला असं कधीच वाटलं नव्हतं की या आपल्या निरीक्षणांचं पुस्तक होईल. पण मग व्यंकटेश माडगुळकर हे माझं दैवत. तर मी तात्यांच्याकडे एकदा गेलो आणि त्यांना ते दाखवलं. ते म्हणले हे चांगलं आहे, याचं पुस्तक होईल. मग मला डॉक्टर विवेक परांजपे भेटले, फ्रेंड्स ऑफ ॲनिमल सोसायटीचे, आणि मग त्यांनी याचं पुस्तक केलं आणि मग ते पुस्तक प्रकाशित झालं, माडगुळकरांच्या हस्ते प्रकाशित झालं. आणि मग तात्यांनी, मला काही नीट आठवत नाही, पण तात्या असं म्हणाले होते की हा मुलगा काहीतरी करेल पुढे असं मला वाटतंय. त्यानंतर आता तुमची जवळपास 7 ते 8 पुस्तकं प्रकाशित झाली. 28 म्हणजे माझ्याकडे आता जी पुस्तक आहे त्यामध्ये दटा हंकाट, त्याला खाली बायलाईन इतकी छान आहे, चला चालायला सुरुवात करूया. हे तुमच्या आमच्यासाठी सगळ्यांसाठी लागू होते. पक्षी आपले सख्खे शेजारी, पक्षी पाणथळीतले, त्यानंतर सखा नागझिरा, हे एक अतिशय वेगळं आणि सुंदर पुस्तक आहे. पण तुम्ही मला सांगा की मुळात तुम्ही लेखक आपण आहोत असं तुम्हाला कधी वाटलं का? उत्स्फूर्तपणे लिहित गेलात आणि मग त्याची नंतर पुस्तकं तयार झाली का? पुस्तक लिहायचं म्हणून तुम्ही लिहित गेलात? नाही, मी पहिल्यांदा निरीक्षणं केली, डायरीमध्ये लिहिली. तर मला विवेक परांजपे काय म्हणाले की तू ते विस्तारित करून लिही. ओके. तू जे छोटं छोटं लिहितोयस त्याचा विस्तार कर. तर त्यांनी एखाद्या निखाऱ्यावरती फुंकर मारली की तो कसा असा फुलतो ना, तसं ते त्यांनी मला फुलवलं आणि मग नंतर मी लिहायला सुरुवात केली. पण मला असं वाटतं की माझं लेखन सुरुवातीला बोजड असायचं जरा, म्हणजे शब्दबंबाळ असायचं. तर त्याच्यात त्यांनी, विवेकने मला बऱ्याच सुधारणा सुचवल्या. आणि माडगुळकरांशी मी जेव्हा बोललो या लेखन शैलीबद्दल, तेव्हा त्यांना काहीच वाटलं. ते म्हणले तू व्यवस्थित लिहितोस, तुला जसं वाटतंय तसं तू लिही. तर ज्याला आपण शैली म्हणतो लिखाणाची, ती मला हळूहळू सापडत गेली आणि अल्पाक्षरी झाली भाषा नंतर. ओके. म्हणजे मी जी पल्लेदार वाक्य लिहायचो ना, मग कुठे श्वास पण घेता येत नाही अशी वाक्य, तर ती कमी कमी लहान लहान वाक्य होत गेली. म्हणजे जर आपली आवड पक्की असेल, इच्छाशक्ती असेल, तर एक माणूस काय काय करू शकतो. म्हणजे निसर्गाबद्दल आवड, पक्ष्यांबद्दल आवड, त्यातून मग लेखक, त्यानंतर त्या पक्षी निरीक्षणातून आलेल्या अनुभवातून पुन्हा साहित्य कसं निर्माण करावं, हे सगळं किरण पुरंदरेंकडे बघितल्यानंतर आता दिसते. मला तुम्हाला विचारायचं आहे की तुमची आता तिथे एक जी संस्था आहे निसर्गाचा वेध. हो, निसर्ग वेध हा आमचं चॅरिटेबल ट्रस्ट आहे. बर. आणि त्या चॅरिटेबल ट्रस्टच्या अंतर्गत काही प्रकल्प आम्ही तिथे राबवतो. कोणते? त्याच्यामध्ये पहिला म्हणजे हे ज्या वेळेला गेली 24-25 वर्ष या जंगलामध्ये येत होते त्यावेळेला निसर्ग स्नेही पाणवठे यांनी पहिल्यांदी बांधले आणि ती सुरुवात यांनी केली. का वाटलं तुम्हाला त्यावेळी निसर्ग स्नेही पाणवठे म्हणजे काय मुळात, आणि ते बांधायचं असं का वाटलं होतं? काय झालं होतं की या जंगलात जेव्हा आम्ही अभ्यास करत होतो तेव्हा लक्षात आलं की सिमेंट कॉन्क्रीटची चौकोनी टाकी बांधलेली होती आणि या टाक्यांमध्ये घुबडं पडायची, पक्षी पडायचे आणि ते मरायचे. कारण त्यांना बसायला जागा होती पण पाणी जेव्हा खोल जायचं तेव्हा त्यांची चोच पोचायची नाही, पण तहान लागलेली असायची. तर अशा वेळेला पक्षी पाण्याच्या शोधात उडी मारायचा आतमध्ये आणि त्याचे पंख भिजायचे आणि पंख भिजले की बोजड व्हायचा पक्षी आणि त्याला उड्डाण घेता यायचं नाही. आणि त्याच्यामुळे त्याच्या नाकातोंडात पाणी जायचं, श्वासनलिकेत पाणी जायचं, गुदमरायचा
आणि मग पक्षी मृत्युमुखी पडलेला असायचा. पक्षी असा मरायचा पाणवठ्यावरती, म्हणजे त्याचं पोट चिकटलेलं पाण्याला आणि त्याचे पंख पसरलेले आणि चोच पाण्याच्या शोधार्थ पाण्याला लावलेली आहे. अरे बापरे. पण मग निसर्ग स्नेही बांधताना तुम्ही त्यात काय बदल? मग त्याच्यात आम्ही असा बदल केला की आम्ही टाक्या बांधल्या नाहीत, म्हणजे सिमेंट कॉन्क्रीटच्या टाक्या नाही बांधल्या, पण आम्ही बशा तयार केल्या, म्हणजे सॉसर्स. पण त्याच्यामध्ये कुठेही सिमेंट, कॉन्क्रीट, वाळू, विटा, लोखंड असा कोणताही कृत्रिम पदार्थ नाही वापरला. तर त्याच्यामध्ये आम्ही असं एक टेक्निक वापरलं की त्याच्यामध्ये पाणी पण राहील, त्या खड्ड्यामध्ये किंवा त्या सॉसरमध्ये पाणी जिरणार नाही आणि त्याचा जो तळ असेल तो मातीचा असेल. ओके. तर त्याचा फायदा असा झाला की कितीतरी पक्ष्यांना आणि प्राण्यांना खाली उतरून सहज पाणी पिता यायला लागलं आणि कुठेही ॲक्सिडेंट, अपघात झाला नाही. गेल्या 12, 15, 20 वर्षात कुठेही अपघात झाला नाही. आणि मग असं लक्षात आलं की आपल्याला ते पाणी थांबवायचं असेल त्या बशीमध्ये तर आपल्याला कुठेतरी कृत्रिम पदार्थ वापरावा लागेल. म्हणून मग आम्ही HDPE म्हणजे हाय डेन्सिटी पॉलिएथिलीन चा वापर केला. पण ते त्या पाणवठ्याच्या सर्वात तळाशी असतं, ते दिसत नाही आपल्याला. आणि त्याच्यावरती गोटे, मुरुम, माती, गिट्टी, रेती असं रचत रचत आम्ही वरती येतो आणि मग नंतर त्याच्यात पाणी सोडतो. पावसाळ्यामध्ये 4 महिने त्याच्यात पाणी सोडायची गरज नाही, बरोबर, कारण पावसाचं पाणी तिथे येतं. आणि आपण त्याला जलसातत्य म्हणतो, म्हणजे वॉटर कंटिन्युइटी, त्याचा उपयोग करून आम्ही त्याच्यामध्ये पाणी भरतो. परिसरातलं पाणी आणि हा पाणवठा हा पावसाळ्यात एकच होतो. ओके. आणि मग मी त्याला असा शब्द वापरतो की निसर्ग जणू काही आमच्या निसर्ग स्नेही पाणवठ्याला विरजण लावतो. वाह, क्या बात आहे, क्या बात आहे. आणि पण मग मला सांगा की उन्हाळ्यामध्ये तिथं पाण्याची तेवढी उपलब्धता आहे का? मुळात आहे ना पाणी, पण तरी सुद्धा गाव आणि जंगल यांच्यामध्ये असे पाणवठे असणं आवश्यक आहे. कारण काय होतं ना, पाण्याच्या शोधार्थ प्राणी जंगलातून गावात येऊ शकतात. अस्वलं येतात, बिबटे येतात, त्यांना माहिती असतं कुठेतरी पाणी आहे आणि त्यांना वास येतो पाण्याचा. पाण्याला एक वेगळा वास आहे, ओला, आणि आपल्याला तो जाणवत नाही. पण आपण नदीच्या काठावरती जर कधी गेलो आणि नदीमध्ये पोल्युशन नसेल तर नदीच्या पाण्याला पण एक वेगळा वास असतो. याच्यावरती समर्थ रामदासांनी फार सुंदर दासबोधामध्ये वर्णन केलंय. ते असे म्हणतात, झिरपे झरे पाझरे जळ दुरुनी झळके झळाळ झडझडा झळकती सकळ प्राणी तेथे. वाह, क्या बात. मग निसर्ग वेध ही जेव्हा संस्था सुरू केली तेव्हा त्याची उद्दिष्ट काय होती? एक म्हणजे निसर्गस्नेही पाणवठे, दुसरा मी आता नर्सरी सुरू केलेली आहे. म्हणजे जी काही फळं देणारी झाडं आणि भाज्या देणारी झाडं जी आहेत तर ती आम्ही गोंड आदिवासी प्रत्येक कुटुंबाला 2 झाडं देतो, मोफत देतो, की जेणेकरून त्यांच्या मुलांना ती फळं खाऊन सशक्त. कारण शेवटी असे की आपण जे काही रोज अन्न खातो तर रोज प्रत्येकाने 10 वेळेला तरी त्या शेतकऱ्याला नमस्कार करायला पाहिजे. आणि तो शेतकरी हा असा आदिवासी आहे, तर त्या मुलांना चांगलं अन्न, चांगली फळं ही खाणं हे आवश्यक आहे त्या मुलांसाठी. तर त्यामुळे आपण गेली आतापर्यंत 1.5 लाख तरी झाडं, देशी झाडं आपण नर्सरी केलेली आहे आणि ती झाडं आपण देतो. आणि त्यांचे जे हात आहेत त्या हातांनी त्यांनी आतापर्यंत 1.5 लाख झाडं दिलेली आहेत. तुम्हाला पुन्हा एकदा सलाम. हा इंटरव्ह्यू असतोपर्यंत तुम्हाला किती वेळा सलाम करेन मला माहित नाही, पण खरोखर असं काहीतरी काम करण्याची उर्मी असणं, तशी कृती करणं, त्यासाठी संपूर्ण आयुष्य पणाला लावणं आणि त्याच्यामध्ये निस्वार्थी भावनेनं काम करणं हे खूप विरळ आहे आता. पण मग आता तुमची जी संस्था आहे निसर्गवेध, ह्या निसर्गवेध संस्थेमार्फत तुम्ही आता काही कापडी पिशव्या पण बनता. मी ज्या वेळेला इथे आले तर त्यावेळेला मी काय करायचा हा प्रश्न मला अर्थातच होता. म्हणजे यांच्याबरोबर जरी जंगलात फिरलं तरी रोज किती फिरणार. आल्यानंतर 1 महिनाभर मी फिरले, पण नंतर काय. तर मग मी तिथल्याच काही मैत्रिणी आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे आज 24-25 वर्ष या जंगलामध्ये येत होते, म्हणून माझी एंट्री किंवा माझा प्रवेश हा जास्त सुखकारक झाला. नाही तर उद्या दुसरं कोणीही आलं आणि जर म्हणालं त्यांना की आम्ही येतो आणि आता इथे काम करू, तर ती लोक तुम्हाला दारात पण उभं करणार नाहीत. कारण आज कितीही झालं तरी सुद्धा त्यांच्याबरोबर आपलं ट्युनिंग हे जमणं खूप महत्वाचं आहे. म्हणजे मला सुद्धा त्यांच्याबरोबर ट्युनिंग जमवून घ्यायला वेळ लागला, जरी सुद्धा हे येत होते इथं तरी. पण तरी सुद्धा त्या मनाने खूप लवकर मी त्यांच्याबरोबर जुळवून घेतलं. तुमचं पण त्यामध्ये खूप मोठं क्रेडिट आहे, कारण तुम्ही पण तुमचं ट्युनिंग जमवण्यासाठी प्रयत्न केले. म्हणजे पुण्यामध्ये सुखवस्तू 10-12 खोल्यांच्या बंगल्यातनं उठायचं
टॅक्स कन्सल्टंट म्हणून काम केल्याचा अनुभव आणि एकदम जंगलामध्ये यायचं, आणखीन कित्येक मैल पायपीट करायची, हे सोपं नाही. इथं बसून आत्ता मला किती हॅट्स ऑफ सलाम म्हटलं, ते प्रत्यक्षात तिथं जाऊन काम करताना तुम्ही जे काही अनुभवलं असेल ते शब्दातीत आहे. पण मग तुम्ही ही निसर्गवेध संस्था सुरू केल्यानंतर तिथल्या महिलांशी संवाद साधायला सुरुवात केला. 1997 साली निसर्गवेध या ट्रस्टची निर्मिती केली. त्याच्यामध्ये आम्ही 7 ट्रस्टी आहोत. 1997 साली आमचा हा निसर्गवेध हा ट्रस्ट सुरू झाला आणि त्यावेळेला इतर कामं या ट्रस्टमध्ये, म्हणजे उदाहरणार्थ निसर्गच नाही पाणवठे हे सगळ्यात मोठा प्रकल्प. दुसरं म्हणजे आमच्या गावामध्ये 7वी पर्यंत जिल्हा परिषदेची शाळा आहे, तर त्यामुळे 7वीतून 8वीत जाणाऱ्या प्रत्येक मुलाला आम्ही नवीन सायकल निसर्गवेध संस्थेतर्फे आज तागायत देतोय. तर माझ्या मते किती सायकली आतापर्यंत 250 सायकली एकाच गावामध्ये आम्ही दिल्या मोफत. आणि नवीन म्हणजे वापरलेली जुनी सायकल नाही. आणि अंगाते आता बोलता बोलता म्हटल्या आमच्या गावात, म्हणजे त्या आता पुणेकर नाही, त्यांनी हे इतकं सहजपणे सांगून टाकलं की मी आता आमच्या गावात, म्हणजे तुमचं गावाचं नाव पिटेझरी. अच्छा. तर आमच्या गावात आणि आजूबाजूला जी खेडी आहेत तर त्याही गावांमध्ये काय होतं, ज्या वेळेला अशा प्रकारची मदत करणारं कोणीतरी आपल्या गावामध्ये आहे आणि पूर्णपणे निस्वार्थीपणे हे सगळं काम होतंय, तर मग एकमेकांच्याकडनं यांना समजतं की असे दादा आणि ताई या गावात आहेत, आपल्या जर मुलांना सायकल जर मिळाली तर ते पुढचं शिक्षण चांगलं करू शकतील. कारण काय आहे, साकोली तालुका प्लेस पासून पिटेझरी 11 किलोमीटर अंतर आहे आणि 7वी नंतर ही मुलं तालुका प्लेसला शिकायला जातात. तिथे आदिवासी हॉस्टेल आहे, तिथून मग त्यांना वाचनालयात जायचं, काही क्लासेस लावायचे, तर यासाठी काही व्हेकल नाहीये, त्यामुळे लक्झरी या स्वरूपामध्ये सायकल ही मोडली जाते. तर अशा आम्ही सायकली काही गावांमध्ये देतो. हे निसर्गवेध ट्रस्टचं काम आहे, म्हणजे निसर्गवेध तर्फे आम्ही हे करतो. नर्सरी आहे. आणि मग मी इथे आल्यानंतर आम्ही हा प्रकल्प जो सुरू केला, या महिलांशी मी बोलले की आपल्याला काय करता येईल. तर त्या म्हणाले की आमच्या गावात कोणीतरी येतं आणि कधीतरी निरमा पावडर तयार करणं, अशा प्रकारचे काही प्रकल्प 2 दिवसात तयार करून नेतात, नंतर आम्हाला काहीच माहित नाही. नंतर आम्हाला काही माहित नाही याचाच अर्थ इथे शिक्षण नाहीये, हे माझ्या लक्षात आलं. ज्या वेळेला ती व्यक्ती आपल्या गावामध्ये येते आणि आज तिने समजा लिक्विड सोप बनवायला आपल्याला शिकवलं, तर जाताना त्या व्यक्तीचं नाव, तिचा नंबर हे लिहून घेणं आवश्यक आहे. त्या म्हणाले की त्या गावामध्ये आहे. मग मी त्या बाईंचे जे दादा म्हणजे त्यांचे मालक, त्यांच्या मागे लागून लागून त्या माणसाचा नंबर मिळवला. त्यांना आम्ही भेटलो. कारण काय होतं, आदिवासी गावांमध्ये कुटीर उद्योगांसाठी काही प्रकल्प आणले जातात. जसं आम्ही इथं आल्यानंतर अगरबत्त्या तयार करण्याचा प्रकल्प मी सुरू केला पहिल्यांदा आल्यावर. या गावामधल्या 80 महिलांनी हा प्रकल्प 3 महिने केला, व्यवस्थित केला. म्हणजे ते मसाला आणायचे, त्यासाठी मी त्यांच्या लोकांचं प्रशिक्षण आमच्या गावामध्ये ठेवलं की तुम्ही यांना दाखवा हे कसं, म्हणजे तो मसाला म्हणजे कसा तयार करायचा. म्हणजे रोजची कणिक भिजवणं वेगळं, पण हा मसाला 2 गोष्टी एकत्र करून, तर तो मसाला भिजवणं, नंतर ती अगरबत्ती कुठपर्यंत करायची, त्याला किती इंचापर्यंत ती काडी राहिली पाहिजे वगैरे, हे सगळं आम्ही प्रशिक्षण घेतलं. त्यावेळेला आमच्याच जिल्हा परिषदेच्या गावातले शिक्षकही आवर्जून होते. आणि हा अत्यंत यांचा वाखाणण्यासारखा गुण आणखी एक की ज्या ज्या वेळेला अशा प्रकारचे आम्ही काही प्रकल्प घेतो, काही या लोकांना शिकवण्यासाठी काही लोकांना तज्ज्ञ म्हणून आम्ही इथे बोलवतो, कार्यशाळा घेतो, त्यावेळेला या गावामध्ये असलेले शिक्षक, फॉरेस्ट डिपार्टमेंटचे अधिकारी, पोलीस पाटील, सरपंच, उपसरपंच या सगळ्यांना आम्ही इन्व्हॉल्व करतो. म्हणजे असं नाहीये की मी या बायकांच्यावर काहीतरी समाजसेवा करतोय आणि मी इतर कोणाला त्यात सामावून घेणार नाही, असं काही नाही. निष्काम कर्मयोग म्हणजे काय असतो तर तो असा असतो. सगळ्यांना आम्ही सामावून घेतो आणि सगळ्यांच्या सोयींनी हा प्रकल्प आम्ही इथे हा सुरू केला. पण मग काय झालं, 3 महिने झाल्यानंतर कोरोना आला, ही म्हणजे महामारी आल्यामुळे हा प्रकल्प बंद झाला. मग त्यामुळे काम नाही. पण हे माझ्या दृष्टीने इतकं फायदेशीर झालं की आमच्या गावामध्ये 7वी नंतर ज्या मुली आणि मुलं बाहेर शिकायला गेली होती, ती मुलं सगळी गावात परत आली. आणि माझा स्वतःचा पुण्यामध्ये असताना मी बरेच छंद म्हणून बऱ्याच गोष्टी केल्या पुण्यात असताना. म्हणजे सिरॅमिक शिकले, त्यानंतर पेंटिंग शिकले, एम्ब्रॉयडरी शिकले, क्विलिंग शिकले, असे बरेच एक आपल्याला सगळ्या गोष्टी या आयुष्यात, म्हणजे काय असतं, मी एक पहिल्यापासून ठरवलंय की आपल्याला सगळं आलं पाहिजे. म्हणजे कुठलीही गोष्ट असं म्हणता कामा नये की मला ही गोष्ट येत नाही. म्हणजे शिकून ठेवायचे, कधी काय उपयोग होईल सांगता येत नाही. आणि खरंच सांगते, मी त्यावेळेला शिकलेली, म्हणजे खूप वर्षापूर्वी ते मला इथे कामी आलं. मी पेंटिंगचा कोर्स केला होता. तर मग मी म्हटलं की आपण काय करूयात या गावामध्ये काम, म्हणजे मग शिलाई मशीनवर आपण काम करायला सुरुवात करू. मग एक बाई आहेत, त्यांना मी म्हणलं की आपण हे करूयात का, तर त्या म्हणल्या चालेल. मग त्यांच्याबरोबर मी
काय मीटरभर कापड आणलं, एक पिशवी आम्ही शिवली. मग मी म्हटलं की अरेच्या ही जर कोरी पिशवी दिली तर कोणीच घेणार नाही, कारण याला काहीच व्हॅल्यू नाही. बरं आपण जर प्रिंटेड दिली तरी त्याला काही व्हॅल्यू नाही, कारण कोण घेणार. मग मी विचार केला की अरेच्या हे गोंड आदिवासी गाव आहे, तर मग आपण गोंडी कलेचा प्रचार आणि प्रसार केला तर, कारण आतापर्यंत आम्ही वारली होतं, इतरही बरंच म्हणजे मधुबनी वगैरे असे बरेच गोष्टी आहेत की ते सुद्धा उत्तम कला आहे, पण गोंडी कला ही त्या मनाने फार काही जगामध्ये पोचलेली नाहीये. मग मी विकिपीडिया, गुगल या सगळ्यावर बघितला, अभ्यास केला की गोंडी कला म्हणजे काय आहे ते. तर मग त्यावेळेला मग मी आमच्या गावातल्या ज्या बुडग्या, म्हणजे आता इथे बुडग्या हा शब्द आहे की ज्या म्हाताऱ्या बायका ज्या आहेत त्यांच्याशी बोलले, तर मग त्या म्हणाले की आम्ही पहिल्यापासूनच इथे गोंडी म्हणजे तो समाजच गोंडी आहे, म्हणजे 99% गोंडी लोक आहेत. तर मग ती कला म्हणजे काय, तर जसं त्यांना एखादा प्राणी दिसला तसा तो रेखाटला. म्हणजे आता तुम्ही जर याच्यावर पाहिला तर असं हरिण तुम्हाला दिसत नाही, म्हणजे हे जे हरिण आहे हे असं कदाचित तुम्हाला दिसणार नाही, पण म्हणजे हे गोंडी आहे की त्या व्यक्तीला त्या वेळेला हे असं दिसलं, मग त्यांनी ते रेखाटलं. तेव्हा त्यांनी रेखाटलं असेल, काय कोळशाने केलं असेल, दगडाने केलं असेल. तर मग अशी जी चित्र आहेत ती चित्र म्हणलं आपण करूयात. मग माझा पेंटिंगचा कोर्स झाल्यामुळे मग मी ही चित्र 6 महिने एकटीच करत होते. म्हणजे मग मला त्याचा त्रास व्हायला लागला की आपण हे करतोय, आणि मग मी विचार केला की ह्या कामासाठी मी इथं आलेलीच नाहीये, म्हणजे हे पैसे हे मला नको आहेत. जर हे पैसे मला हवे असते तर मी पुण्यात हा प्रकल्प किंवा पुण्यात काहीतरी केलं असतं. आणि मग या मुली आल्या, बरंच स्ट्रगल करावं लागलं, कारण पहिल्यांदा ज्या वेळेला त्या मुलींच्या घरी मी विचारलं त्यावेळेला त्यांच्या आईवडिलांनी सांगितलं आमची मुलगी तुमच्या घरी येणार नाही, म्हणजे आमची मुलगी इनफॅक्ट बाहेरच पडणार नाही. मग म्हटलं कसं काय करणार, मग मी तुमच्या घरी आलं तर चालेल का, तर ते म्हणले हो चालेल. मग आम्ही त्यांच्या घरी जाऊन त्या मुलींना शिकवत होते, म्हणजे आणि एवढं करून जेव्हा त्यांना कळलं 3 महिन्यांनी की शहरातनं आलेल्या या बाई इथे येऊन आपल्या मुलींना शिकवत आहेत आणि आपल्या मुलींना पैसे देत आहेत, म्हणजे मी तुम्हाला आज सांगते ही गोंड आदिवासी मुलगी किंवा स्त्री ही आज या प्रकल्पामध्ये 10 ते 12 हजार रुपये महिना कमवते. की ज्या मुलींनी 50 रुपये सुद्धा बघितलेले नव्हते 4 वर्षापूर्वी. पुन्हा एकदा सलाम, हॅट्स ऑफ. पण मला सांगा, आता हे जे तुम्ही पिशव्या करताय या तुम्ही विकता कोणाला? हा, आता याच्यामध्ये 70 प्रकारच्या वस्तू आम्ही करतो. म्हणजे अगदी हे छोटा एअरपॉड केसेस, आता काय आहे शहरातली स्त्री डोळ्यासमोर ठेवून हे सगळं केलेलं आहे. म्हणजे आपली मुलं हे एअरपॉड केसेस वापरतात, तर मग त्यांना कुठे ठेवायचं, आणि ही आयडिया माझ्या मुलीने दिली. ती म्हणाली आई तू हे असं कर, कारण आमच्या बॅग मध्ये इतक्या गोष्टी असतात आणि त्यामध्ये हे कुठेतरी जातं, तर त्यामुळे तू हे कर. तर त्यामुळे मग इथपासून ते हाताने शिवलेल्या गोधड्या, आणि तो बटवा पण दिसतोय. आणि हा बटवा म्हणजे हा काय आहे, आमच्या नागझिरा जंगलाला साधारणपणे 45-1 हजार तरी पर्यटक भेट देत असतील. तर हे जे पर्यटक आहेत तर ते गेटच आहे की ज्या गेटला लागूनच आम्ही राहतो, तर तिथून ते आत जातात. आणि पटकन काय होतं, पाणी लागतंच प्रत्येकाला, कारण हा अविभाज्य घटक आहे आपल्या आयुष्याचा. तर मग पाण्याची पिशवी ठेवल्यानंतर हे जर बंद केलं तर यात आपली पिशवी पाण्याची बाटली बसते. आणि मुख्य म्हणजे हिंकाळत नाही. बऱ्याच वेळेला लहान मुलं बरोबर त्यांच्या असतात, त्यांचा खाऊ असतो, इतर काही गोष्टी, दुर्बीण, कॅमेरा. म्हणून मग ही या सगळ्या आयडिया लक्षात घेऊन मी या महिलांच्याकडनं हे सगळं करून घेते. तिथे महिला शिवणाचं काम करतात आणि मुली पेंटिंगचं काम करतात. आता हे तसं बऱ्याच वेळेला म्हणतात की पुरुषांसाठी तुम्ही काही करता की नाही, ते या गॉगल केसेस केले आहेत. आणि या मुली इतकं उत्तम मेहंदी आहे ही, खरं म्हणजे मेहंदीचं डिझाईन आहे. कुठल्याही प्रकारचं प्रोफेशनल शिक्षण न घेतलेल्या या मुली हे सगळं न छापता करू शकतात आता. म्हणजे याच्यासाठी कार्बन वापरत नाहीत या मुली. किंवा आता हे किती मुली अशा काम करतात आता जो 40 महिलांना आपण रोजगार देतो, तरी मुली साधारण 12 ते 15 मुली आहेत. घरी पण काम घेऊन जातात त्या मुली, आजूबाजूच्या खेड्यातल्या पण मुली याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत. आता हे दागिन्यांचं पाऊच, म्हणजे आता आपल्याकडे लग्न कार्यात देणं घेणं हा प्रकार नसतो, तर त्यामुळे किमान घरच्या लोकांना ज्या वेळेला आपण आहेर देतो किंवा साधं अगदी मी समजा कुठे गावाला निघाले तर पटकन माझे काय कानातलं, बांगड्या, गळ्यातलं ह्याच्यात ठेवता येतात, तर हे आम्ही दागिने पाऊच केलेत. असेच आम्ही मुलांसाठी पेन पाऊचेस पण केले आहेत. तर अशा बऱ्याच गोष्टी आहेत. आता हे जे आहे हे फ्रीजमध्ये ठेवण्यासाठी या बॅग, याच्यामध्ये 5 बॅग आहेत. अच्छा, म्हणजे थोडक्यात रोजच्या जगण्यामध्ये ज्या ज्या गोष्टींची गरज आहे त्याचा विचार करून प्रॉडक्ट बनवले. याच्यावर हे का काढलं, याच्यावर घोसाळं का काढलं नाही, तर याच्यामध्ये मिरचीच बसू शकते, हे त्यांनाही कळावं. तर या दृष्टीने किंवा हे फळांसाठी. आणि या बॅगा केल्या म्हणजे एकतर प्लास्टिकला उत्तम पर्याय, ही याची टॅगलाईन म्हणली तरी चालेल.
कारण प्लास्टिक कमीत कमी वापरावं या दृष्टीने आम्ही हे केलेलं आहे. म्हणजे प्लास्टिक चांगलं किंवा वाईट हा प्रश्नच नाहीये, पण तरी सुद्धा जर हे केलं तर या पिशव्या वर्षानुवर्ष, मी 5 वर्ष वापरतेय या पिशव्या, तर या पिशव्यांमध्ये आपण भाजीपाला वगैरे ठेवू शकतो. म्हणजे निसर्गवेध संस्थेच्या माध्यमातून एकीकडे पर्यावरणपूरक उत्पादन होत आहेत, त्याच वेळेला तिथल्या महिलांना, मुलींना स्वतःच्या पायावर तुम्ही उभं केलेलं आहे. आमच्याकडे पश्चिम महाराष्ट्रामध्ये आम्हाला साखर शाळा माहिती आहे, तुमच्या बायोडेटामध्ये पाखर शाळा आहे. काय पाखर शाळा? पाखर शाळा म्हणजे असं की या गावामध्ये लहान मुलं आहेत, बर, साधारणपणे 70 लहान मुलं आहेत. बर. तर ही जी मुलं आहेत ती संध्याकाळ झाली की कुठेही भटकतात, काही करतात, दंगामस्ती, उन्हाळक्या. तर आमच्या मनात अशी कल्पना आली की रोज संध्याकाळी आपण यांना एकत्र करूया. बर. आणि गप्पा, गाणी, गोष्टी, नाच, आज मी काय पाहिलं, जंगल कसं दिसतं, काही बेसिक अक्षरं, बेसिक इंग्रजी मराठी शब्द, हिंदी शब्द, रंगीबेरंगी चित्र, फोटो, त्यांची ओळख, असा सगळा माहोल जमवायचा की शाळेबाहेरची शाळा. तर पाखर शाळा नाव का दिलं, तर संध्याकाळ जेव्हा होते तेव्हा कितीतरी पक्षी मोठ्या मोठ्या झाडांवरती परत येतात आणि या झाडांना रातथाऱ्याची झाडं असं म्हणतात. बर. तर हिंदीमध्ये याला शब्द आहे रैन बसेरा. वा. आणि हा आमचा एक रैन बसेरा आहे छोटा. तर तिथे ही मुलं येतात आणि एक खूप चांगलं एक्सचेंज होतो. आणि मला सांगायला आनंद असा वाटतो की मला स्वतःला भाषेची आवड आहे, त्यामुळे मला यांच्याकडनं शब्द कळतात नवीन वेगवेगळे मुलांच्याकडनं. आता आपण असं म्हणतो तू कुठे निघाला, तर ते म्हणतात कोटी. कोटी म्हणजे कुठे निघाला. ओके. किंवा आपण जंगलाबद्दल बोलत असतो ना तेव्हा खेडा ते दाटदूट मंदा, म्हणजे जंगल खूप दाट आहे असं. पण त्यांची भाषा पण गोंडी भाषा आहे. गोंडी भाषा आहे, पण सगळी मुलं गोंडी भाषा नाही बोलत. त्याला झाडी बोली नाव आहे. हो, झाडी बोली. पण मग त्याची लिपी काय आहे? मराठीच आहे. मराठीच. अच्छा. गोंडी लिपीमध्ये मुलं लिहू शकत नाही. हो, बरोबर. पण या मुलांचे जे आई बाबा आणि त्यांचे आई बाबा जे आहेत, त्यांची बोली भाषा फक्त ती त्यांची स्वतःची बोली भाषा. पण मला सांगा, आता पाखर शाळा ही एक प्रकारे तुम्ही निसर्गाशी कनेक्ट करणारी आहे. इकडं अनघाताई तिथल्या मुलींना स्वतःच्या पायावर उभं करतायत. या सगळ्याला शासनाकडनं तुम्हाला काही सपोर्ट मिळतोय का? किंवा हे सगळं करण्यासाठी कितीही काही बोललं तरी पुन्हा व्हिटॅमिन एम, त्याचं इकॉनॉमिक्स फार महत्वाचं आहे. याची तुम्ही काय कशी तजवीज केली आहे? तर आता त्याचा असं आम्ही करतो की आमचे जे प्रकल्प चाललेले आहेत त्या प्रकल्पांबद्दल आम्ही आमच्या ग्रुपमध्ये कळवतो पहिल्यांदा. आणि मग व्हॉट्सअप ग्रुप वरून ती माहिती सगळीकडे पसरते. पण तो ग्रुप म्हणजे पुण्यात मुंबईतले आहेत की तुमचे तिकडचे? कुठलेही आहेत, संबंध जगातले. बरं, संबंध जगातले. अच्छा. आणि मग त्यांना याचं महत्व, त्यापैकी ज्या लोकांना याचं महत्व कळतं ते आम्हाला विचारतात की आता कोणता प्रकल्प चालू आहे आणि त्याला काय प्रकारचा निधी आवश्यक आहे, तो कसा तुमच्यापर्यंत आम्ही देऊ शकतो, असं ते विचारतात. तर जलकुंड काय किंवा डॉक्टर वांगारी माथाई रोपवाटिका काय, पाखर शाळा काय, किंवा महिला उद्योग काय, बचत गट काय, हे सगळे जे प्रकल्प आहेत याच्याबाबत आम्ही लोकांशी संपर्कात राहिलो. म्हणजे खऱ्या अर्थानं हे सगळा एक काय म्हणतो जगन्नाथाचा रथ तुम्ही ओढताय, त्याला अनेकांचे हात लागतात. पण शासन स्तरावरती अजूनही याला कुठलाही सपोर्ट नाही. सपोर्ट आम्हाला म्हणजे प्रायव्हेट डोनेशन्स आम्हाला मिळतात आणि त्याच्यावर हा आता प्रकल्प आमचा चालू आहे. पण अनुदान वगैरे असं काही नाही. शासनाचं अनुदान काही कधी प्रयत्न केले का? नाही प्रयत्न केला आतापर्यंत. नाही, मी काय विचारतोय, पण आमचं म्हणजे मी वन खात्याबरोबर गेली अनेक वर्ष काम करतोय. वन खात्याचा सपोर्ट देखील खूप चांगला आहे या सगळ्या प्रकल्पांना. पण ते कसं असतं की इन काइंड असतो तो. म्हणजे हे घ्या रोख पैसे आणि हे काम करा असं होऊ शकत नाही. असं नाहीये. पण मार्गदर्शकांच्यासाठी शिबिर आम्ही आयोजित करतो किंवा जे अधिकारी येतात त्यांच्याबरोबर मी बोलत असतो. एक एक्सचेंज सुरू असतो, देवाणघेवाण सुरू असते. सर्पमित्र कार्यशाळा चांगला या भागामध्ये काय झालंय ना की आपण साधारणपणे मध्य भारताबद्दल आता बोलतोय किंवा महाराष्ट्राच्या ईशान्य भागाबद्दल बोलतोय. या महाराष्ट्राच्या ईशान्य भागामध्ये कुठेही वन्य प्राण्यांच्या आणि पक्ष्यांच्या संरक्षणासाठी दवाखाना किंवा एखादं असं केंद्र नाहीये की जिथे जखमी झालेल्या पशु पक्ष्यांवरती आपल्याला उपचार करता येतील. पण म्हणून आम्ही हे अनौपचारिकरित्या सुरू केलं सगळं. आणि जवळजवळ 100पेक्षा जास्त सर्पमित्रांशी आम्ही आमचे संबंध प्रस्थापित केले आणि ते आमच्या या वेगवेगळ्या उपक्रमांमध्ये भाग घेतात. आणि आता तर आम्हाला खूप चांगलं वाटतं, आनंद वाटतो हे सांगायला
की तुम्ही एक झाड लावाल, ते झाड वाढवाल, तुम्ही वैयक्तिकरित्या प्लास्टिकच्या ऐवजी कापडी पिशवी वापराल, पण एक माणूस बदलणं हे खूप अवघड काम आहे. आणि मला आनंद अशासाठी वाटतो की मी आणि अनघा आमच्या वेगवेगळ्या उपक्रमांसाठी जेव्हा बाहेर जातो, आम्हाला मुलाखतींसाठी बोलवतात ठिकठिकाणी, त्यावेळेला आम्हाला गावातून नेहमी चांगल्याच बातम्या ऐकायला मिळतात. म्हणजे आमची पाठ वळली की सगळं सपाट असं नाहीये. आता उदाहरणार्थ परवा एक घुबड पाण्यामध्ये पडलेलं होतं, तर माझ्या आणि अनघाच्या अनुपस्थितीत त्या लहान मुलांनी घरातल्या लोकांशी बोलून ते घुबड बाहेर काढून ते परत वाळवलं म्हणजे उन्हात ठेवलं, आणि त्याचे पंख वाळल्यानंतर ते आपलं आपण उडून गेलं. इव्हन पक्षी सुद्धा, मुलं छोटी अगदी 5-6 वर्षाची मुलं, खाली जर गोद्यातनं पक्ष्याचं पिल्लू पडलं तर घरी घेऊन येतात. आम्ही जर नसेल तर त्यांना माहिती असतं की दादा काय सांगतात, मग ते मोठ्या दादाला पकडतात, त्याला सांगतात तो वरती गोदा आहे, त्या गोद्यामध्ये ते पक्ष्याचा पिल्लू ठेव. म्हणजे हे बदलणं, ही जाणीव निर्माण होणं म्हणजे समाधान देणार आहे आम्हाला अक्षरशः. म्हणजे मला तर नेहमी वाटतं की लग्न झाल्याबरोबर जर मी इथे आले असते तर केवढं तरी झालं असतं. वाह, क्या बात आहे. मला सांगा, मी असं ऐकलंय की तुम्ही प्राण्यांची आणखीन पाखरांची भाषा पण समजून घेता? थोडी समजते. पक्ष्यांची भाषा कळते? काय झालंय की तुम्ही जेव्हा सतत पक्षी निरीक्षण करता ना, तेव्हा तुम्हाला पक्ष्यांचे आवाज ऐकायला मिळतात. तर समजा एखाद्या पक्षाने असा एक आवाज काढला की तर या आवाजातून काय भावना प्रतीत होतात. तर काय रे तर याच्यामध्ये रागे भरण्याचा एक स्वर आहे, राग आलेलाचा स्वर आहे. तर हा जो स्वर आहे, हा जेव्हा एखादी मैना, कॉमन मैना ही काढते, तेव्हा तिला हे सांगायचं असतं की इथे धोका आहे. ओके. किंवा बुलबुल एक प्रकारची वटवट करतो, म्हणजे वटवट 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 केल्यासारखा आवाज. तर त्याला पण सांगायचं असतं की इथे काहीतरी प्रॉब्लेम आहे. अच्छा. तर हे सगळे जण जेव्हा जमतात निसर्गामध्ये आणि वेगवेगळ्या प्रकारे असे धोक्याची सूचना देणारे आवाज काढतात, तेव्हा 100% तिथे एकतर साप तरी असतो, घोरपड तरी असते, मुंगूस तरी असतं, किंवा मांजर तरी असतं. अच्छा, ग्रेट. तर असा आवाज ते जेव्हा काढतात, एकमेकांना संदेश देऊन सावध करतात. तर आपण आता म्हणजे आपल्या देशाच्या सरकारने, केंद्र सरकारने सहकार्य संबंधीचं एक सहकार खातं, सहकार मंत्रालय अमित शहाकडे येतात, आता ते सुरू केलंय. पण गेली लाखो वर्ष पक्षांमध्ये सहकार खातं आहे. ग्रेट ग्रेट. खरं कारण ते आपल्यापुरतं मर्यादित नाहीये. म्हणजे तुम्ही समजा एक पक्षी आहात आणि अनघा समजा एक पक्षी आहे आणि मी वेगळा आहे, त्यांना मी टकाचोर नावाचा पक्षी आहे. तर मी आवाज काढून तुम्हाला काय सांगतो की मग तुम्हाला हे समजतं की अरे हा टकाचोर का ओरडतोय, मग तुम्ही कावळा आहात, तर माझी भाषा तुम्हाला समजते आणि तुम्हाला पण हे लक्षात येतं की इथे धोका आहे. मग तुम्ही तुमचा आवाज काढणार कावळ्याचा, आणि मग नंतर अरे बापरे हा काय म्हणतोय म्हणून ही मैना पण जागी होणार. अशा पद्धतीने एकच धोका असतो, पण तो अनेक पक्ष्यांना असतो. एक पक्षी सुरुवात करतो आणि विजेनी वीज लावावी, दिव्याने दिवा पेटावा, तशी ती बातमी रानभर होते, जंगलभर होते, आणि मग सगळे पक्षी जागे होतात आणि मग ते मॉब अटॅक करतात, म्हणजे एकत्र येतात, जमाव करतात. त्याला मी रॅलिंग म्हणतो. रॅलिंग करणं म्हणजे आपण रॅली काढतो ना, मोर्चा काढतो, जमाव काढतो, मिरवणुका काढतो, तसं ते मिरवणूक काढल्यासारखं. म्हणजे बघा ना, पक्ष्यांच्या मध्ये सुद्धा किती अंडरस्टँडिंग आहे. मी माझ्यापुरतं बघणार, माझा धोका टळला की समोरचा जाऊ दे बोंबलत, असं त्यांचं नाही आहे. ते हा अतिशय महत्वाचा गुण आहे. म्हणजे मला ते सहकारिता मंत्रालय पक्षांमधलं हे फारच भारी आहे. पण मला सांगा, हे सगळं तुम्ही जेव्हा शिकताय त्याच वेळेला आता आमच्याकडे पश्चिम महाराष्ट्रात किंवा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सातत्यानं वन्य प्राणी आणि माणूस यांच्यातला संघर्ष वाढत चाललेला आहे. म्हणजे आता तुम्ही मगाशी म्हटलं त्यानुसार की अन्नाच्या शोधात, पाण्याच्या शोधामध्ये आमच्याकडे गवे, हत्ती हे जंगलामध्ये येत आहेत, रानडुकरांचा त्रास होतोय. अशा वेळेला नेमकं काय केलं पाहिजे, माणसानं काय केलं पाहिजे याच्यामध्ये? कारण हा संघर्ष वाढत चाललेला आहे आणि मग त्यामुळे मग गव्यांना मारून टाका, हुसकावून टाका, अशा पद्धतीच्या ज्या भावना वाढत चालल्यात, तुम्ही काय सांगाल एक निसर्गप्रेमी म्हणून? मला असं वाटतं की ज्या परिसरामध्ये हे प्राणी निसर्गतः राहतात
त्या परिसराच्या संरक्षणाला प्राधान्य दिलं पाहिजे. माणूसच त्यांच्या अधिवासाची गुणवत्ता सुधारली पाहिजे. अच्छा. हॅबिटॅटची क्वालिटी सुधारली पाहिजे. काय माहितीये का की जिथे जैविक विविधतेचं संरक्षण केलेलं आहे आणि जिथे जैविक विविधता बहरतीये अशा ठिकाणी जे पशु पक्षी राहतील ते त्या जागा सोडून दुसरीकडे कुठे जाणार नाहीत. तर अधिवासाची गुणवत्ता सुधारली पाहिजे, पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा असा की त्यांची जी भटकंती होते, त्यांची जी भ्रमंती होते ना, त्याचा एक पॅटर्न असतो. तो पॅटर्न आपण शोधून काढला पाहिजे. कोणत्या कारणासाठी ते कुठे जातात, त्यांच्या वर्षभरामध्ये कशा हालचाली होतात ते आपण शोधून काढलं पाहिजे. आणि थोडंसं माणसाने वन्य प्राण्यांच्या बाबतीमध्ये पडतं घ्यावं असं मला वाटतं. कारण काय आहे ना की ते आपल्या आधी आलेले आहेत पृथ्वीवरती. हे बघा, मी तुम्हाला सांगतो, आपण पक्ष्यांना ज्येष्ठ मानलं पाहिजे. आणि आपल्या संस्कृतीमध्ये ज्येष्ठ कनिष्ठ भाव आहे. जेव्हा माझ्या दारामध्ये एखादी आजी येते, आजोबा येतात, तेव्हा मी नकळत खाली झुकतो. हा भाव आपल्या संस्कृतीमध्ये, आपली संस्कृती आपल्याला काय शिकवते, ज्येष्ठांचा मान ठेवा. 15 कोटी वर्षांपूर्वी पृथ्वीवरती पक्षी आले आणि आपण खूप नंतर पृथ्वीवर माणूस उपराच आहे असं म्हणता येईल. तर आपण खूप नंतर आलो, तर याचा अर्थ ज्येष्ठ कोण आहेत, पक्षी आहेत आपल्याला. तर त्यामुळे त्यांच्यासाठी जसं ताटाच्या भोवती मुंग्यांसाठी थोडंसं ठेवतो आपण, तर तसं या पक्ष्या प्राण्यांच्याकडे आपण बघितलं पाहिजे असं मला वाटतं. आणि दुसरं असं की आपण आता आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग पण केला पाहिजे. तर याच प्रश्नावरती आम्ही काय उपाय शोधलाय तर तुम्हाला सांगतो, कदाचित इतरांना त्याच्यातून काहीतरी शिकायला मिळेल. आम्ही असा अभ्यास केला की किती प्राणी शेतामध्ये येतात, केव्हा येतात, ते काय खातात शेतातलं, ते धान्य खातात का फक्त कोवळा पाला खातात, का नुसतं शेतातून चालत जातात, का शेतात असलेलं पाणी पिण्यासाठी ते तिथे येतात, का धानाच्या शेतामध्ये पाणी भरपूर असतं, नाही तर धान म्हणजे भात उगवतच नाही ना, मग त्या पाण्यासाठी तिथे येतात का ते. असा आम्ही थोडासा अभ्यास केल्यावरती असं लक्षात आलं की आपल्याला या प्राण्यांना त्रास न देता या शेताचं संरक्षण करता येईल. कसं, तर आम्ही असं एक विचार केला की आपल्या गावापुरता आपण 6 ते 7 किलोमीटर लांबीचं चेनलिंगचं कंपाऊंड घालूयात. म्हणून आम्ही पुण्यातल्या भारत फोर्ज नावाच्या कंपनीला आम्ही गेलो त्या कंपनीमध्ये आणि त्यांना एक प्रस्ताव सादर केला आणि मग त्यांनी तो मान्य केला. आणि आज आता आमच्या गावाला 8 किलोमीटर लांबीचं एक कंपाऊंड आम्ही घातलंय. बघा, 250 ते 300 एकर जमिनीला आम्ही कंपाऊंड घातलं. हे कंपाऊंड जे आहे ते चेनलिंक आहे. कुठलाही प्राणी आतमध्ये आला आणि तो आदळला त्याच्यावरती तरी त्याला काही होणार नाहीये, कारण त्याला काटे नाहीये, म्हणजे बार्ब्ड वायर म्हणतो आपण ते नाहीये. त्याच्यानंतर दुसरं, त्याला एक सवय लागली की जे आपण इथे आयता ताटावरती जेवत होतो ना, तिथे आता आपल्याला मिळणार नाहीये, त्यामुळे आपोआपच त्यांनी पर्याय शोधला. आणि याचं एक कॅलेंडर इयर पूर्ण झालं आणि गेल्या 90-100 वर्षामध्ये न भूतो न भविष्यती अशी दिवाळी या वर्षी आमच्या गावातल्या लोकांनी साजरी केली. कारण 95% धान हातात आलं, तांदूळ हातात आले, लक्ष्मी घरामध्ये आली आणि त्यांचं उत्पादन वाढलं. आणि त्याच्यामुळे वन्य प्राण्यांना त्रास झाला का नाही, का तर त्यांना जंगलात खाद्य आहे, ते खाद्य मिळवण्यासाठी ते जंगलातच राहिले. बरोबर. त्याच्यानंतर प्राणी एकही आतमध्ये आला नाही, लोकांचं नुकसान पण झालं नाही आणि वन्य प्राण्यांना मारण्याची लोकांवरती नामुष्की आली नाही किंवा वेळ पण आली नाही. याच्यामध्ये बघा काय काय घडलं. डुकरं बाहेर राहिली, निलगाई बाहेर राहिल्या, सांबरं बाहेर राहिली, चितळं बाहेर राहिली, भेकरं बाहेर राहिली, काही प्रमाणात वानरं बाहेर राहिली. आणि जेव्हा एखादा भक्षक प्राणी हा या भक्ष्य प्राण्यांच्या मागे असतो तेव्हा तो काय करतो, असं एक म्हणतात, अशी एक म्हण आहे की वाघाची पावलं त्याच्या भक्ष्याच्या पावलावर पडत असतात. बरोबर. तर भक्ष्य जर का जंगलात राहिलं असेल तर वाघ कशाला येईल. बरोबर. वाघ सुद्धा जंगलातच राहिला ना. करेक्ट. आणि त्याच्यामुळे लोक सुरक्षित राहिले, गावातले आत येणारे प्राणी बंद झाले, लोक सुखासमाधानाने झोपले पहिल्यांदा यावर्षी. नंतर कोणीही मचाणं बांधली नाहीत, कोणीही जागलीसाठी जंगलात गेलं नाही, कोणीही मनोरे बांधले नाहीत, कोणीही आरडाओरडा केला नाही, फटाके वाजवले नाहीत, कोणीही केस फेकले नाहीत, कोणीही राख टाकली नाही, कोणीही जागली केली नाही, कोणीही जागरण केलं नाही, कोणीही घरचे फोडले नाहीत. तुम्ही उत्तम वक्ते पण आहात बरं का. पण खूपच छान बोलता, लेखक आहात, वक्ते आहात. छोटी कविता ऐकायची आहे का. जरूर.
पाखराशी प्रीत जडता भरारलो त्याच्या सवे, फुल फुलता सावरीचे गातसे त्याचेच गाणे, रात्र सरता जाग यावी सूर त्याचे ओळखीचे, शिशिरातही रान भरी इंद्रधनु भिरभिरते, असे माझे मैत्र आहे स्वप्न द्विजांचे नित्य पाहे, हृदयातील घरट्यात माझी या चिवचिवणारी दोन पाखरे. क्या बात है, क्या बात है. तुम्हा दोघांनी पुन्हा एकदा सलाम. मला असं वाटतं की आजची मुलाखत संपूच नये, कारण मी एरवी असं म्हणत असतो की 30 मिनिटं 40 मिनिटं, पण आता मला इतकं काय काय विचार असं वाटतंय, पण वेळेचं बंधन असतंच. मला तुम्हाला विचारायचं आहे, असं कधी होत नाही का की का आली मी या जंगलात, कशासाठी आली? अजिबात नाही, कधीच नाही, एकदा पण अजिबात नाही. याचं कारण रोज नवीन काहीतरी करायचं असतं. त्याची तयारी मी आदल्या दिवशीच केलेली असते की उद्या आपल्याला हे करायचं आहे, हे यांना शिकवायचं आहे. आणि असं असतं की माझ्या एकटीकडनं हे नसतं, त्यांना पण तेवढाच उत्साह असतो. म्हणजे आत्ताच सांगते, मी ज्या वेळेला इथे काही ट्रस्टच्या कामासाठी आले त्यावेळेला या मुलींची आणि यांची मीटिंग घेतली की आता आपण 4-4.5 वर्ष हे सगळं केलं तर आपल्याला एम्ब्रॉयडरी शिकायला आवडेल का, म्हणजे भरतकाम. मुली म्हणाल्या ताई ताबडतोब शिकायला आवडेल, तुम्ही येताना ते धागे घेऊन या. आमच्याकडे शब्द वेगळे आहेत, रेशीम नाही धागे. ताई येताना धागे घेऊन या, आम्ही शिकतो. त्यातली एक मुलगी नर्सिंगचा कोर्स करते आता. आणि मुख्य म्हणजे या मुली शिकतायत, शिक्षण सोडून पैसे कमवतात असं नाही. मी पहिलं सांगितलं की आधी शिक्षण आणि मग हे. याचं कारण का, तर ही जर मुलगी शिकली तर पुढे तिची जी पिढी आहे त्यांना ती शिकवणार आहे. म्हणजे जर समजा शेतकरी नवरा मिळाला तर ही मुलगी शिकलेली आहे, ही घरामध्ये कमवेल, 4 पैसे कमवेल. तर त्यातली एक मुलगी जी आहे ती नर्सिंग करते, दुसरी MA करते आहे, आणि बाकीच्याही मुली ग्रॅज्युएट झाल्या आहेत, पुढे काही ना काहीतरी करतायत. तर त्यांनी सांगितलं की तुम्ही आम्हाला शिकवा. आणि मग आता फॅब्रिक ज्वेलरी पण शिकायची आहे, तर मी आता सगळं ते सामान घेऊन चालली आहे तिकडे. तर त्यामुळे कंटाळा कधीच येत नाही. आणि मुख्य म्हणजे इतकं मुळातच ना पहिल्यापासून साधं राहणं आणि हेच आवडतं. आयुष्यात नेमकं काय मिळवायचंय आणि काय करायचंय हे तुम्हाला कळलेलं आहे. त्यामुळे एक छोटीशी गोष्ट सांगतो की आता माझं आणि अनघाचं आणि पक्ष्यांमधलं अंतर कमी होतं. म्हणजे काय, तर समजा आम्ही तिथे जंगलात येण्यापूर्वी एखादी चिमणी आमच्यापासून 10 फुटांवरती थांबत असेल आणि आम्ही जर जवळ गेलो तर उडून जात असेल, तर ती आता 5 फुटांवरती आली. म्हणजे ती घरात पण येते, तो विश्वास, ते बंध निर्माण. आणि मला असं वाटतं हे जे व्हायब्रेशन आहे, ही जी स्पंदन आहे, ही पक्ष्यांना आणि प्राण्यांना कळतात. खरं. आणि या स्पंदनांमधनं आता आम्ही एकरूप होतोय त्या जंगलात. मग आता तुमचा जो काही हा ट्रस्ट आहे, या ट्रस्टला जर कोणाला संपर्क साधायचा असेल त्यांनी कसा साधायचा? निसर्ग वेध चॅरिटेबल ट्रस्टचे बँक डिटेल्स आम्ही त्यांना देतो आणि त्याच्यावर मग आम्हाला ते डोनेशन जे काय आहे ते ट्रान्सफर करतात. अजून एक सांगायचं म्हणजे आम्ही गेटवर सखी महिला बचत गटाचं सोविनियर शॉप सुरू केलंय. आणि तिथे एक गोंड आदिवासी जी महिला आहे ती तिथे पुन्हा म्हणजे नोकरी करते, तिलाही त्याच्यातून 4 रोजगार मिळाला. नागझिराच्या अगदी गेटवरच. आणि तिथे हे सगळं आहे. आणि दुसरं आत्ता जे यांनी सांगितलं की भारत फोर्सच्या सौजन्यानी जी जाळी बसवली, तर या गावामध्ये जे काही आतापर्यंत फारशी पिकं ते हातात घेत नव्हते, उदाहरणार्थ हरभरा, की तो डुकरं फस्त करतात, तर हे सगळं आत्ता आलं आणि हे सगळं सोविनियर शॉपवर विक्रीला असतं. म्हणजे आमच्या गावामधली मोहाची फुलं की जी अत्यंत उत्तम प्रतिकार शक्ती वाढते, म्हणजे मोहाच्या फुलांचं फक्त दारू करतात एवढंच सगळ्यांना माहिती आहे, पण तसं नाहीये. आयुर्वेदिक औषधांमध्येही मोहाची फुलं वापरली जातात. त्यांच्याकडे पण मोहाच्या फुलांचा अर्क काढून ते लोक आजारपणामध्ये त्याचं सेवन करतात. आणि तीळ मिळतात, उत्तम गावरान तीळ, तुरीची डाळ, हरभरा, त्यानंतर वाटाणा, हळद, तिखट, गोडा मसाला, हे सगळ्या गोष्टी आमच्या सॉव्हिनियर शॉपमध्ये विक्रीला असतात. म्हणजे याच्याबरोबर उत्तम आणि 100% सेंद्रिय या वस्तू आमच्याकडे येणाऱ्या पर्यटकांना तिथे खरेदी करता येतात. अनघाताई आणि किरण पुरंदरे यांनी सुरू केलेला हा जो काही प्रवास आहे हा बघितल्यानंतर आपण किती खुजे आहोत, आपण काय जगतोय, आपल्या नेमक्या खरोखर जगण्याकडनं अपेक्षा काय आहेत, या सगळ्याचा पुनर्विचार करण्याची गरज आहे. शेवटी मला तुम्हाला एवढंच विचारायचं आहे, नजीकच्या काळातले तुमचे उपक्रम कुठले असतील, असं काही ठरवत का की आता आपल्याला इथंपर्यंत पोहोचायचे, हे करायचे, असे काही तुमचे प्रोजेक्ट आहेत का नजीकच्या काळातले? आत्ताची जी रोपवाटिका आहे आमची ती आम्हाला वाढवायची आहे आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचायचंय. कारण असं लक्षात आलं की फळं जर का मिळाली लोकांना, तर ज्याला आपण एक्सेस प्रोड्यूस म्हणतो की जास्तीचं उत्पादन, ते विकू पण शकतात. तर त्यामुळे ते एक वाढवायचं आहे. आणि पाखर शाळेची बांधणी परत एकदा आम्ही करतोय, नीटपणे वाचनालय सुरू करतोय. कल्पना अशी की खेड्यातल्या कुमारवयीन मुलांमध्ये
वाचनाची आवड निर्माण व्हावी, हा त्याच्या मागचा उद्देश. काय झालंय की मोबाईलमुळे जरा थोडंसं जरा नाही खूप वाचनाकडे लक्षच नाहीये. तर इवन जसं गावामध्ये घरामध्ये असं एक दृश्य असतं की पोरगं असतं फक्त 1 वर्षाचं आणि ते काही खात नसतं, मग त्याची आई त्याला मोबाईलवरती कार्टून चालू करून देते. तर त्याच्यापेक्षा वेगळं काही खेड्यात घडत नाहीये, तिथे सुद्धा तेच घडतंय. पण त्याच्यातून त्यांच्यामध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी म्हणून वाचन कट्टा आम्ही तिथे सुरू करणार आहोत. आणि त्याच्यात एक उत्तरदायित्व ठेवलंय, म्हणजे आन्सरेबिलिटी आहे. म्हणजे काय तर तुम्ही जे वाचले त्याच्याबद्दल बोलायचंय. वा. तर तो एक उपक्रम आहे. आणि आता तुमच्या टीव्हीच्या स्क्रीनवरती तुम्हाला जे काही नाव, नंबर, पत्ता दिसतोय तो पुरंदरे दाम्पत्याचा आहे. ज्या पद्धतीनं पाखर शाळा डेव्हलप करायची आहे, ज्या पद्धतीनं त्यांना त्यांची रोपवाटिका अजून व्यापक स्वरूपात आणायची आहे, किंवा ज्या पद्धतीनं सखी महिला बचत गट आहे, या बचत गटाचे वेगवेगळी उत्पादनं अधिक मोठ्या स्वरूपामध्ये तयार व्हावीत, किंवा तिथल्या ज्या महिला भगिनी ज्या कापडी पिशव्या बनवत आहेत त्या पिशव्या जर तुम्हाला खरेदी करायच्या असतील तर या सगळ्यासाठी आणि ज्यांना कुणाला या उपक्रमाला अतिशय उत्तम अशा कामाला आपल्या ऐच्छिक ज्याला कुणाला मदत द्यायची असेल तर त्यांच्यासाठी आत्ता तुमच्या टीव्हीच्या स्क्रीनवरती या सगळ्यांचे नाव, त्यांचे संपर्क नंबर आणि त्यांच्या बँकची डिटेल्स आपण आता बघत आहात. मी शेवटच्या टप्प्यात आलेलो आहे. किरण पुरंदरे आणि अनघा पुरंदरे यांनी गेल्या मी असं म्हणेन की 5 ते 7 वर्षामध्ये, बरोबर 5 वर्षामध्ये, म्हणजे आपण जर एखादी गोष्ट मनापासून करायची ठरवली आणि जर आपला उद्देश अतिशय प्युअर असेल, नॉन करप्ट उद्देश असेल आणि मला आयुष्यात अस्सल काम करायचे असं जर ठरवलं तर काय करता येतं याचा हा आदर्श नमुना आहे. मी तुम्हा दोघांना सुरुवातीला म्हटलं असं मी किती वेळा सलाम करीन सांगता येत नाही, पण तुमच्या या कामामुळे खरंच भारावून गेलेलो आहे. तुम्ही वारंवार कोल्हापूरला यावं आणि कोल्हापूरला आल्यानंतर पुन्हा आमच्या स्टुडिओमध्ये यावं. तुमच्या पुस्तकांबद्दल मला एक एपिसोड करायचा आहे. ती पुस्तकं कोणकोणत्या विषयावरची आहेत, ती लिहितानाचे तुमचे अनुभव, किंवा मला तुमचे जंगल भ्रमंतीचे पण अनुभव ऐकायचे. पण आज तुर्तास बी न्यूजच्या स्टुडिओमध्ये आपण दोघेही आलात. पुण्यातून भंडारा जिल्ह्यात जाऊन 450 दिवस आपण ज्या जंगलात राहिलो तिथनं एखादा माणूस आला असता तर म्हटला असता झक मारली आणि तिकडे गेलो, माझं पुण्यातलं ऐहिक जीवन खूप छान होतं. पण इथं उलटं झालं. किरण सर आणि त्यांच्याबरोबर अनघाताई पण तिकडेच गेल्या. शेवटी मला वाटतं विचारायचंय तुमच्या घरातल्यांचा या सगळ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन काय आहे, तुमच्या मुलीचा आणि यांचा? मुलींनी स्वतःचं तिकडे अस्तित्व निर्माण केलं, त्यामुळे मी इथे माझं अस्तित्व निर्माण करू शकले. माझ्या बरोबर या ज्या महिला आहेत, म्हणजे तुमच्या माहेरच्यांचा पण पाठिंबा आहे का? सासरचे दोन्हीही, म्हणजे त्यांचे मोठे बंधू, माझ्या नंदा दोघी, जाऊबाई आणि माझी बहिणी भाऊ वगैरे, या सगळ्यांचा सपोर्ट आहे. म्हणजे आम्ही इथे असताना सुद्धा कुठल्याही प्रकारचं जरी चुकून जर काम करायची वेळ आली, काहीतरी असतं आपलं बँकेचं असतं, तर अगदी आनंदाने करतात. अजिबात त्यांना असं वाटत नाही. काय उलट ते म्हणतात की आम्ही तिथे येऊन काही करू शकत नाही, तर आम्हाला सांगा, उलट जर तुम्हाला काही मदत हवी असेल, काही काम करायचं असेल तर. कोल्हापुरात काही काम असेल तर तुम्ही मला सांगायचं. खरोखर अशी माणसं आहेत, त्यामुळे या जगामध्ये अजूनही चांगुलपणा टिकून आहे, अजूनही शाश्वत या शब्दाला खऱ्या अर्थानं अर्थ मिळतोय तो या माणसांमुळे. पुरंदरे दाम्पत्याला पुन्हा एकदा सलाम. धन्यवाद. पुढच्या सोमवारी पाहायला विसरू नका आणखीन एका विषयावरील चर्चा संवाद प्रतिवादमध्ये.